नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. महोदय, विरोधी पक्षातर्फे 293चा हा प्रस्ताव आलेला आहे. आता बोलता बोलता जयंत पाटलांचं मत मला खोळायचं नव्हतं, परंतु बोलता बोलता सावरकर साहेब ते नाही आहेत. उद्या बोला ना तुम्ही या प्रस्तावावर. खरं सांग. बोलता बोलता त्यांनी, बरं ठीक आहे, त्यांचा मुद्दा नंतर घेऊ आपण. याच्यामध्ये सिडको आणि नवीन उद्योग महाराष्ट्रात सुरू झाले नाही याच्याबद्दल प्रस्तावामध्ये लिहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहीत असेल 30 वर्ष आधी बंगलोर आणि हैदराबाद डेव्हलप का झालं याचा जेव्हा सर्वे करण्यात आला तेव्हा देवेंद्रजींचं रेकॉर्ड भाषण आहे. त्यांनी सांगितलं की उपलब्ध कमी पैशामध्ये रेंट किंवा ओनरशिपमध्ये आपण प्रॉपर्टी स्पेस उपलब्ध नाही करू शकलो आणि म्हणून महाराष्ट्रातले अनेक उद्योग बंगलोर आणि हैदराबादला शिफ्ट झाले. आणि परत तीच परिस्थिती येऊ नये म्हणून या प्रस्तावाच्या निमित्तानं का होईना मला उद्योगमंत्र्यांना एवढंच निवेदन करायचं आहे की अनेक MIDC हे एक्सपान्शनच्या प्रतीक्षेत आहेत. MIDCचा नियम आहे 85% लँड त्यांचं विकल्या गेलं की मग लॉटरी सिस्टीमनं आपल्याला प्लॉट भेटत नाहीत, आपल्याला ऑप्शनमध्ये जावं लागते. आणि नवीन उद्योजक जेव्हा ऑप्शनमध्ये जाते तेव्हा त्याचा अख्खा पैसा हा लँड विकत घेण्यातच निघून जातो. आणि म्हणून जेवढे काही प्रस्ताव MIDCचे एक्सपान्शनचे असतील, विशेषतः अकोला MIDCचा 700 हेक्टरचा प्रस्ताव आज शासनाकडे आहे, त्याच्यावर एक सकारात्मक निर्णय शासनानं घ्यावा. एक महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन, तुम्ही वेगळं बोलता, शिवसेना गटाचे लोक आम्ही वेगळं बोलतो. मी थोडं त्याच्यातला जीस सांगतो. आपल्याला असं वाटत राहते की आपण पदाधिकारी झालो, आपण लोकप्रतिनिधी झालो की फार कारभार आपल्या हिशोबाने चालेल. सत्ता कोणाची असो, कारभार अधिकारीच चालवतात. आता अधिकारी का चालवू शकतात कारभार, विशेषतः नगरपालिका आणि महानगरपालिका? याच्यात एक मोठी अडचण आहे जे जिल्हा परिषदेमध्ये नाही आहे. नगरपालिका महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा क्लास 3, क्लास 2, क्लास 4 यांच्या बदल्या होत नाहीत. आणि म्हणून माझी या प्रस्तावाच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय, तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ या, तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो, कमीत कमी नगरपालिका क्षेत्रातील त्या झोनमध्ये, म्हणजे पश्चिम विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, मराठवाडा, या झोनमध्ये नगरपालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या 5 वर्षांना अनिवार्य केल्या तर मी सांगतो हे सर्व जे अवैध बांधकाम आहेत, सर्व अवैध धंदे आहेत शहरातले, हे थांबतील. कारण की शाळा हेच लोक करतात, हेच लोकांना अवैध बांधकाम करायला लावतात, हेच लोक त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे सांगता नाही. ह्याच लोकांनी मॅप सँक्शन केल्यामुळे हे लोक कधी कारवाई होऊ देत नाहीत. आणि म्हणून महानगरपालिका क्षेत्र आणि महानगरपालिका क्षेत्र याच्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या अनिवार्य कराव्या लागतील. जशा जिल्हा परिषद होता, काही ना काही भीती या माध्यमातून राहील असं या ठिकाणी आहे. इथं थोडंसं सिडको आणि MMRDAचा विषय अध्यक्ष महोदय या प्रस्तावात निघालेला होता. आता प्रॉब्लेम काय आहे, काम केलं तरी तेवढाच पगार, नाही केलं तरी तेवढाच पगार. लोक काम का करतील? मग आता एक उदाहरण त्यासाठी सांगतो अध्यक्ष महोदय. तुम्हाला माहीत आहे अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे, अतिशय उत्कृष्ट संस्था, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, 40 कोटी 30 कोटीचा नफा आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांचं वर्कहॉलिक कर्मचारी म्हणून उल्लेख आहे. रात्री 9 पर्यंत प्रत्येक कर्मचारी काम करतो. मी काही त्यांची बाजू घेत नाही, माझे काही ते मतदारी नाही आहेत फारसे. असं असताना बियाणे महामंडळ नफ्यात असताना त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी 30-32 कोटी बाजूनं काढले असताना फक्त शासनाची परवानगी लागते की यांना 7व्या वेतन आयोगाचं अरिअर्स द्यायचा. आपण का बरं ती फाईल अटकून ठेवली? आज फायनान्सकडे ती फाईल आहे. माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणि आमचे नेते देवेंद्रजींना विनंती आहे की अधिकारी काय सांगतात तुम्हाला हे सांगतो. आपले 83 महामंडळ आहेत, एकाला दिलं तर सर्वांना द्यायला लागतील. अरे बाबा, बाकीच्या महामंडळाला सरकारला पैसे द्यायला लागतात. हे कंपनी ॲक्टमधलं महामंडळ आहे, याचे स्वतःचेच पैसे स्वतःजवळ आहेत, फक्त खर्च करायची तुम्हाला परवानगी मागून राहिले. हे केलं पाहिजे तरच चांगले लोक अधिक चांगलं काम करतील. हद्दवाढीचा एक विषय आला, हद्दवाढीचा निधी दिला केला पाहिजे, याचं माझंही काही मत नाही, दुमत नाही आहे. एक तुम्हाला सांगतो, या प्रस्तावावर टीका करत असताना जयंत पाटील साहेब बोलले की दूरचे 2 वर्ष झोपा काढा, अधिवेशन घेऊ नका. ते विनोदाच्या भावनेतून बोलले असतील, मला काही त्यांच्यावर टीका करायची नाही. परंतु सरकारने खूप चांगला निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी कधी होते माहीत नाही मला, ते लवकर व्हायला पाहिजे. नगरोत्थान या योजनेमध्ये अनेक महापालिकांचे 2-2, 3-3 हजार कोटीचे प्रकल्प आहेत. मग याच्यामध्ये 500-600 कोटी रुपये नगरपालिका टाकूच शकत नाही, ते तर 5 कोटी टाकू शकत नाही. आणि म्हणून देवेंद्रजींनी असं म्हटलं होतं
की आपण सर्व महानगरपालिका नगरपालिकांना 50 वर्षाचं बिनव्याजी कर्ज देऊ आणि पुढच्या 50 वर्षात ते दरवर्षी ते कर्ज फेडतील आणि हा जो 30% हिस्सा असते महापालिकेचा नगरपालिकेचा हा या माध्यमातून गॅप भरायचा प्रयत्न आपण करू. हे खूप चांगलं धोरण आहे. मला विनंती करायची आहे भाऊ, हे केल्याशिवाय हे अमृत योजना, हे अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि अमृत योजना करत असताना अंडरग्राऊंड करत असताना आपण होते कसं, आपण त्या कामाच्या व्यापात माझ्यासहित आपण मागं लागलो की नाही अंडरग्राऊंड आमच्यात झालीच पाहिजे. आता मी ती योजना मंजूर करून घेतली, योजना सुरूही केली. त्याच्यातून जे रस्ते खराब होणार आहेत त्या रस्त्याच्या रिस्टोरेशनला जर सरकारचे पैसे नाही आले तर लोकही मारतील आणि आपलं जीवन अस्वस्थ होईल. आणि म्हणून माझी या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे जे अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी पैसे जे आहेत त्याच्यातले 30% सहित पूर्ण पैसे सरकारने द्यावे आणि अमृत योजना किंवा नगरोत्थानमध्ये 30% पैशाचा जो हिस्सा आहे महानगरपालिकेचा तो हिस्सा जो आहे तो सरकारनं 50 वर्षाचं बिनव्याजी कर्ज द्यावं. आणि एक जाता जाता आता उद्या जयंतराव पाटील भेटतील, परंतु त्यांनी म्हटलं होतं बोलताना की अजितदादांनी 47,000 कोटींचा बजेट डेफिसिटचा अर्थसंकल्प सादर केला होता. आताचे मुख्यमंत्री किती कोटी रुपयाचा डेफिसिटचा अर्थसंकल्प सादर करतात मला माहीत नाही. बरं केलं त्यांनी आकडे सांगितले. मला फक्त एकच म्हणायचं आहे की या 25 वर्षात कोण्या अर्थमंत्र्यानं आजपर्यंत सरप्लस बजेट जाहीर केलं हे तर सांगावं. मला माझ्या माहितीप्रमाणे एक वेळ फक्त अजितदादांनी सरप्लस काहीतरी 5,000 कोटीचं आणि एक बार सुधीरभाऊ मुनगंटीवारांचं बजेट होतं. बाकी 20 वेळ बजेट हे आपलं डेफिसिटचंच होतं. डेफिसिटचं बजेट असणं काही चुकीचं नाही आहे. किती असलं पाहिजे त्याला काही नियम आहेत, आपण नियमाच्या आत काम करू आलो. आणि मग टीकेनं उत्तर न देता आपण काही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. याच्यात 2 गोष्टीचा मला उल्लेख करायचा या प्रस्तावामध्ये. पहिल्या ओळीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे एकही उद्योग सुरू झाला नाही, हे सपशेल खोटं आहे. असं खोटारडेपणा आणि असं परसेप्शन फिरू नये. आणि शेवटी त्यांनी उल्लेख केला प्रस्तावाच्या शेवटी ते पुणे विमानतळाच्या शेजारी जाणं असं, ह्याच्यात तुमची खरी भावना दिसून येते. आमचंही तेच म्हणणं आहे. महाराष्ट्र म्हणजे नागपूर, पुणे आणि मुंबई एवढंच नाही आहे. कधी आमच्या अकोल्याचा उल्लेख करायला पाहिजे. ग्रामीणचा उल्लेख. तुम्हाला येऊन जाऊन पुणे, येऊन जाऊन मुंबई हे आई उल्लेख करायला होता तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं नाही. तर त्यांना एक 2019 साली देवेंद्र फडणवीसांचं परत रेकॉर्ड भाषण होतं की जयंतराव तुम्हाला गाडीत बसून कोस्टल रोडवर घेऊन जाऊ. तर तो प्रकल्प आपण पूर्ण केला की नाही याचंही कौतुक व्हायला पाहिजे होतं. आपण कोस्टल रोड केला, आपण अटल सेतूसारखे रस्ते केले. फक्त एक हे करण्यात कुठंच दुमत नाही आहे. कुठलंही राज्य पुढे जात असेल तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा वाटा त्याच्या सकल उत्पन्नाच्या 8-10% वरती नाही आहे. इंडस्ट्रीयल ग्रोथ जर झाली तर राज्य पुढे जाते, हे मान्य आहे. पण मग सांगताना विरोधी पक्षाच्या एकाही माणसानं हे सांगू नये की यावर्षी या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र हे असं राज्य आहे की 11 महिन्यात 3,60,000 कोटीचा सेल टॅक्स म्हणजे GST आपण जमा केला. आणि याच्या आपल्यानंतर नंबर 2वर जे राज्य आहे कर्नाटक त्याचा GST 1,89,000 कोटीचा आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 50% नंबर 2चं राज्य आहे आणि आपण 3,60,000 कोटीवर आज याचंही कौतुक व्हायला पाहिजे होतं. माझी एकच विनंती आहे या सभागृहात थोडंसं शेती आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या आमदारांची संख्या भाऊ कमीत कमी होत चालली दिवसेंदिवस. परंतु पुणे आणि मुंबईचे मी काही विरोधी नाही त्या भागातल्या, नागपूर असतील, पुणे, मुंबई इथं 15-20 हजार कोटीचे प्रकल्प घोषित करताना सावकारे साहेब तुमचं आमच्या सरकारला फार विचार करता येत नाही. परंतु मला एक विनंती आहे की आमच्या कृषी अवजारासाठी 5-6 हजार कोटीचं बजेटमध्ये प्रोव्हिजन करताना फार श्रम अधिकाऱ्यांना लागतात. तर त्यांना म्हणा जास्ती काळजी करू नका. आपल्या माध्यमातून देवेंद्रजींना सांगा की याच्यामध्येही अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. एवढं त्या प्रस्तावानिमित्त बोलतो. मला बोलायची संधी दिली त्याचा आभार व्यक्त करतो. टीका म्हणून नाही, पण या सगळ्या गोष्टीचं उत्तर मंत्र्यांच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय आलं पाहिजे. आपले दोन्ही प्रस्ताव अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यापासून सुरू आहेत. आपलं अधिवेशन सुरू व्हायला आता 10 दिवस होऊन राहिले. परंतु माझा प्रस्ताव होता 293चा जो ओपन मी केला होता, तुमचा प्रस्ताव होता विरोधी पक्षाचा. दोन्ही प्रस्तावाचं सखोल उत्तर मंत्र्यांनी दिलं पाहिजे अशी पण या निमित्तानं विनंती करतो. आणि या बाजूला बसणाऱ्या अधिकाऱ्यांना विनंती एकतर येतच नाहीत आणि अध्यक्ष महोदय आले तर ते व्हॉट्सअप पाहायचं असतात, तर ते गाडी त्यांनी घ्यावी. नाही असं आहे की